लय वाटते बाप्पा. काय झोपते दलिंदर झोपत आहे बरोबर. झाडून काढायला वाटते. लक्ष्मी हो म्हणलं मी जरा शेताकडून फेरफटका मारून येतो. या बरं या. काय आणायचं काय येताना शेतात? नाही काय नाही आणायला लागत. नाही का? अरे राम श्याम उठा ना, सूर्य वरे आला. अरे राम श्याम उठला नाही का? उठवतो मी. जा बरं उठव. या रे बाळांनो, भाकरी झाल्या जेवायला. परत तुम्हाला कॉलेजला जायला उशीर होते. मग आलो आई. ये बाळा. काय दादा मला उठवलं पण नाही तू सकाळी. काय तुले झोपेल होता? बसा बसा. म्हणलं काय उठाव तुले. झोप लागली होती ना. अरे तू काय तू खरे तू एकदा झोपल्यावर तू उठतच नाही. देतो देतो बसा. लवकर उठायचं का काही. काय केलं आज? भाकरी. अरे भाकरी तर दिसायला पण भाजी काय केली? वांग्याची भाजी आहे. काय माय हे तू काय कवा भाजी करते का वांग्याची करते का बेसनाची करते? काय कवा तरी काहीतरी चमचमीत बनव जाय नाही. दे काय ते दे लवकर. हो भाकर आणि वांग्याची भाजी. तेच आहे जन्माला तेच बोलले. हे घ्या जेवा. मीठ कुठे आहे? मीठ आहे. मीठ कमी पडलं का? ते डोक्स. अरे श्याम आपली किती गरिबी आहे. बाबाने ताईच्या लग्नाच्या वेळेस किती कर्ज उचललं सावकाराचं. अजून ते निर्णय झालं आणि त्यातल्या तर तू असा करतं. जे असेल ते समाधानी मानत जाईन त्यात. अरे बाळा भाकर घे ना. अरे बाळा अशा भरल्या ताटावून उठू नाही. काय बाई पोरग बिना जेवल्याच गेलं. घ्या. काय झालं माझ्या राजा लयच फन करत गेला. अहो या रोजच्या जेवणाचा कंटाळा आला म्हणतो त्याले. काहीतरी चमचमीत बनवत जा म्हणते. बदलतील आपले दिवस. एकदा का सावकाराचं कर्ज नील झालं ना की मी मोकळा. नाही खरी संपत्ती दोघसता येत. एकदा काही शिकून नोकरी लागली ना की मग मी राजाचा बाप आणि मी राजाची राणी. अंगाला तर ताप लयच आहे. मुलांना उठू का? नको उठवतो ना. हात पाय दाबू का काही? नको जरा असं डोस करतात. डोकं दाबू का? साहेब तू बी जाऊन झोप राहील राहत. नाही दाबतो मी थोडा वेळ दाबतो. नाही वेळ करते आहे काम केलं. नाही दाबतो. नको जाय झोप. झोपतो आता मी झोपतो. गोळी गिळी देऊ का मग? नको राहते झोपतो आता. झोपू का मग? हो झोप.
अहो रामचे बाबा कुठे चालले? येतो जरा शेताकडून जाऊन येतो. अहो दवाखान्यात जा ना. रात्रभर झोपले नाही तुम्ही. अंगाला किती ताप आहे तुमच्या. दवाखान्यात जाऊन या. हो. अरे काय झालं व? काय झालं तुम्हाला? काय झालं तुम्हाला? काहीतरी जीवाची पर्वा करत जा. अहो तुम्हाला किती सांगतो ऐकतच ना तुम्ही. ऐकायचं नावच घेत ना. अशानं कसं होईल बापा काय सांगा. बापू जीवाची काही पर्वा करत जा. ए शाप जा बरं लवकर डॉक्टरला घेऊन ये. लवकर जा लगे जा लवकर. बाबा कुठं लागलं? इथं रे जरा इथंच. काय झालं? रामधर बाळा बाबा पाणी प्या पाणी प्या. आरामात पास. हो आरामात प्या. काहीच काळजी घेत नाहीत ना. डॉक्टर साहेब डॉक्टर डॉक्टर आले का? श्वास घ्या. श्वास घ्या. जीभ काढा. उठून बसा. बसा. हात काढा. झोपू का? अरे बापरे. अहो किती अशक्तपणा आलो यांना. काही सोय वगैरे घ्या ना यांची. अहो डॉक्टर साहेब सकाळीच सांगितलं त्याला वावरात जाऊ नका म्हणून. ऐकतच नाहीत. तसेच निघाले. रात्रभर झोपले नाहीत ते. हे बघ श्याम, यांना आता महिनाभर आराम करायची गरज आहे. आणि यांनी जर काम वगैरे केलं तर काय सांगता येत नाही बरं का. तर मी तर गोळ्या लिहून देतो. का मा बाबा रातभर कणावले आणि रातभर ताप होती तर आम्हाला सांगितलं पण नाही. काय उठवलं पण करतं बाळा हे ऐकतच नाहीत ना. त्याला रात्रीच म्हणलं मी लेकरायला उठवतो दवाखान्यात जाऊन या. नाही. ऐकतच नाहीत. एवढी ताप अंगाले होती तर आम्हाला उठवायचं कळवायचं. तर हे पाय बाबा तुम्ही आजपासून कोणतंच काम करायचं नाही. आजपासून सगळं वावरातलं काम मी करतो. नाही मी दोघायला काम करून शिकवतो. मी सक्षम आहे. तू तसं करू नको बुवा. नाही बाबा मी आता ऐकत नाही. ऐक मला हे रे. पावल्या जात नाही. तुमची तब्येत पावल्या जात नाही. ऐक गे. नाही बाबा मी काही ऐकत नाही ए आता. राम. बस झालं आता. अरे देवा. आता माझं शिक्षण इथंच मी सोडून देतो आणि सरळ मी आता वावरात काम करतो. हे विद्या माता माझ्या घरच्या परिस्थितीमुळे मी पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही. माझ्या भाग्याचं शिक्षण माझ्या भावाला लाभू दे. राम. ए राम. अरे नाही तसं बाबा, करू मी नको रे काय- बुवा. काय बुवा लक्ष्मी? काय व? म्हणलं यंदा आंबे जरा कमी येतात का नु गेल्या वर्षीपेक्षा आहे ना? हो ना फुलं सगळे गळून गेले त्याच्यावाले. मी 12वी मध्ये पास झालो. पहिला नंबर आला 12वी मध्ये. कॉलेज मध्ये पहिला नंबर. पाय पडते बरं. नाही रे बाळा माझ्या नको पडू. देवाच्या पडू नये, देवाच्या माये सर्व देवाच्या अगोदर माया असते. छान ग माझं बाळ. येतो देवाच्या पाय पडते. हो ये ये. हो मग आपला श्याम पास झाला. हो ना बाळा पास झाला म्हणते 12वी मध्ये. लय मस्त काम झालं. हो ना. अरे बापा ती 12वी पास झालं त्या पास होण्याच्या खुशी खुशीत आहे ना बापाच्या पायात पडायचं विसरून गेलं. सरळच गेलं तिकडं. मग येईल ना ते. हो ती तुलाच गॅरंटी आहे त्याची येईल ना ते. पडायचं असतं तर आताच पाया पडलं असतं ते. लक्षात नाही त्याच्या खुशीत नाही गेलं लेकरू. हो. पडायचं असतं मायचं पडलं की तवाच बापाच्या पाया पडलं असतं ते. अरे राम जाणार डब्यातले पैसे घे 50 रुपये आणि पेढे आणायला जाय बरं. हो मा. लेकरू पास झालं रे. हो मा. का हो काय झालं तुम्हाला? लेकरू तर पास झालं. नाराज काऊन बसले तुम्ही? पास झालं ही गोष्ट खरी आहे. पण आता पुढं शिकवायसाठी त्याला शहरात पाठवावं लागेल. आणि पैशाची आपली किती अडचण चालू आहे तुला माहित नाही का? आता होईल काय? देवाच्या कृपेने सर्व काही ठीक. तुम्ही कशाला ताण घेता बरं? माय मी चाललो.
अरे तू चालला का? हो बापू चाललं. घेतलं का सामान गिमान सगळं? घेतलं सर सामान. माय लेकरू चाललं का व कॉलेजला? सावकाश जा बाळा, घरची काळजी करू नको, मन लावून अभ्यास करत जा. जाय भाऊ, बरं चांगला अभ्यास करायचा. चांगल्या पोराच्या संगतीत राहायचं. तुला तर माहिती आहे ना, सगळी आता दारूमदार तुझ्यावरच आहे घरची. तर आपली परिस्थिती काय आहे, कसं आहे हे जरा ध्यानात ठेव. काळजी घे जो बाळा. पट्टी फार सोडून चालू बरं का? जाऊ द्या, त्याला रडू नका. पोहोचलं की फोन करा. अहो आलेत का? हो ना, ते काळे नव्हते ना अहो साहेब? श्याम घरी येणार आहे म्हणते. आज का? हो, बरं बरं बरं. तुम्ही एक काम करा, किराणा आणायला जा बरं. पुरणपोळ्याचं जेवण करतो म्हणलं, श्यामला लय आवडते व. हो लवकर ये जा बरं. हो हो. दुकानदार, बोला. ते किराणा न्यायचं होतं जरासं. काय नगद आहे का उधार? उधार आहे ना. अरे उधार मागचीच उधारी राहिली आपल्याकडे. आता माझ्या शेतीचे पैसे आले की देऊन टाकतो तुमचे. द्या ना दुकानदार. अरे ना रे, तेवढं पहिलीच उधारी आहे. तू म्हणतो की शेतीचे पैसे भेटले की देतो. हो अरे ना. आम्हाला तिथं नगद माल आणावं लागते रे. अरे तिथं आम्हाला असं नाही म्हणावं लागत की शेतीचे पैसे भेटले की देतो. तिथं आम्हाला नगद सामान आणावं लागतं. देतो तुम्ही. नाही. दुकानदार द्या ना उधार. अरे नाही बा, तुला 3-3 वेळ सांगाल ना, मिळत नाही मला मग. तीनदा ते उधार नाही म्हणलं ना ते बुवा, तरी पण तुम्ही मागा लागले राव. काय माणूस आहे. अरे वा रे. सच्चा हा बोला. गरिबाची अशी टिंगल उडत नसतात. तुझ्याकडे आहे म्हणून ते मागा लागले. पैसा आज आहे उद्या नाही. माणसाला पैशाचा घमेंड नसला पाहिजे. बरोबर आहे ना तुमचं. इथे बाजार मी देतो पैसे. अहो राव द्या सर, पण तुमचे पहिलेच लय नाही, झाले नाही, घ्या. बेकार. नाही ऐका तुम्ही. पैशाचं काय? अहो, राव द्या. नाही नाही घ्या. बरं देतो. हा आली की मग शेताचे पैसे आले की देतो. जेव्हा आले तेव्हा दे. हो चालतंय. हा हो नेतो सामान मग घराला. हो राम राम. हो राम राम राम. द्या सामान द्या आता. माये बाप्पा आलात का रे बाळ तू? आलो. कसा झाला रे तू? जेवायला नव्हतं का बाळा तिथं काही? काय माय तिकडलं जेवण मेच आहे नुसतं ढुळूक पाणी. काय हो ना, सांगते? चांगलंच नसते. काय करतात? कशी तब्येत झाली रे तुझी? हो हो, जा तुझ्या आवडीचं जेवण बनवलं मी. काय माय? पुरणाची पोळी. आय माय मला पुरणाची पोळी तर लयच आवडते. हो ना, म्हणूनच तर बनवलं. असं आहे का? हो जा बाळा जा. बरं काय का हे मी अंगूर आणले. हो हो हे घरात पाणी टाकू का? हो टाकून दे. आणि मग लवकर जेवायला वाढा. मग हो हो हो, आलीच आलीच. हो, हो. हातपाय धु पहिले तू. आलं ग माझं लेकरू. अच्छू काय खदर आणलाय गड्या वाने राय ना. पाठपासून बेजार करायली तर 2 कुत्रे असून एकही बी जवळ उभं करू देईन. तर मी कसं म्हणू लागलो, ते आपला रामबी आलाय वयात आता. बर. आणि बायकोला बी पहिल्यासारखं काम होईना झालं. तर एखादी चांगली जर पोरगी कोठा असेल ध्यानात, तर पाहन कुठं तुम्ही जरा सोयरी गिरी की इकडे तिकडे करता. पोरगी पोरगी तर आपल्या नंबर 1ची आहे. तुला माहित नाही? नाही ना, अरे गणेश भाराची पोरगी गणेश भरले रावचे. 1 नंबरची पोरगी हो. अरे तिथं आपण लहानपणापासून पाहिलेली आणि गिरबा. मग अरे मस्त जोडा होता इकडे त्या 1 दोघांचा. नंबर जोडा होती. पण ती मला देणार नाहीत ना रे बाबा माझ्या. मध्ये होती मी राहतो ना नारायण. हं. तू एक काम कर, पार्टी रेडी राहायचो. हं. बरं आता मी निघतो, मला उशीर होते. बरं किती वाजता पहाटे? सकाळी येतो 8 वाजता. 8 वाजता का? बरं मग मी घराकडे येतो मग 8 वाजता. काय हरकत नाही. बरं का? हो येतो मी. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. मी जातो जरा तिकडे, ते वाणी रकद रवायली ते. माय मी चाललो.
चाललात का रे बाळ? हो माय मला 2000 रुपये दे ना. 2000 रुपये? हो कशाला पाहिजे 2000 रुपये? ते पोरं कॉलेजमध्ये पार्टी करायले तर मला पण त्याच्यासोबत पार्टी करायची. अरे कशाला पाहिजे रे पार्टी बाळा? आपली किती घाण चालू आहे. आतरण पाहून पाय पसराव माणसानं. ते मला काही सांगू नको. मला 2000 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. तुमचे नाटकं लावतो नका. हे पाहा ते पाहा. मला शिकायत धाडलं तिकडं तर मला ते अपेक्षा पण पुरवजा. मला 2000 रुपये पाहिजेत. बाप्पा काय करावं या पोराले. काय झालं तुला? काऊन टेन्शन मध्ये आहेस? राव पोरग ताना गेलं. काय झालं? कशासाठी? 2000 रुपये पाहिजे म्हणते. मुलांसोबत पार्टी करायची म्हणते त्याला. 2000 रुपये? हो ना 2000 रुपये मागा लागला. आहेत का तुमच्याकडे काही पैसे? का पाणी दे बरं जरास. शे 200 रुपये तर पाय. 200 रुपये आहेत का? 200 रुपये बाई. तर त्याला म्हणा ऍडजस्ट कर. आपली सोयाबीन निघणं झाली ना की मग देतो म्हणा. पार्टी गिर्टीचं काय नसते. आपली लय घाण चालू आहे. पण लेकरू काय म्हणाला आता? सांग त्याला समजावून. आपली सोयाबीन घ्यावी निघली की देतो म्हणा. बरं हो सांगतो. हे घे रे बाळा. त्या बाबा जवळ एवढेच होते. 200 रुपये होते. 200 रुपये? मला 2000 रुपये पाहिजे. असतील तर दे नाही तुलाच राहू दे. पोरानं पैसे फेकून दिले 200 रुपये. जा बाळा मन लावून अभ्यास करत जा. त्या चपात्या दिल्या खाजो. आम्हाला फोन करत जा. लेत लांब येऊ पाहुण्याचं घर. हो लांब आहे. आज एसटी जरा उशिरा झाली पाहिजे. सीता चहा घेऊन ये बरं एकदा बाई. बरं गणेशराव द्या पोळी लावायची द्या. सीता ये बरं बाई. बस बाई. बरं नारायणराव बोला. विचारा काय विचारायचं. बाई नाव काय म्हणलं? सीता. सीता. चांगलं नाव. शिक्षण? 12वी झाली. मला मस्त जोड. हो बाई तुम्हाला काय विचारायचं असेल विचारा पूर्ण. बरं स्वयंपाक वगैरे येत असेल ना तुला? हो येते ना. पुढे शिकायची इच्छा आहे का? हो. बाई जन्मतारीख किती आहे? 30/5/1998. ये बाई मग. हो ये बाई. नवरदेव काय काम करतो? शेती काम करतो. शेती? अहो आमची मुलगी एक तर सर्व्हिसवाल्याला द्यायची नाही तर कंपनीत काम करणाऱ्याला द्यायची. एवढी शिकवली आम्ही मुलगी आमची तर का त्या शेतकऱ्याला द्यायसाठी शिकवली का? बरं तुम्ही म्हणता पोरगी नोकरीवाल्याला द्यायची नाही तर कंपनीवाल्याला द्यायची. आता मला तुम्ही सांगा की नोकरीवाले किती आहे तो? आणि नोकरीवाले जरी आले तर ते त्याच्याच सारखं स्थळ बघतील ना. आणि राहायला विचार कंपनीवाल्याचा. कंपनीत जाईल तेव्हाच पोट भरेल. नाही जाईल तर काय करणार?
घरीच बोंबलत बसत. बरोबर आहे का नाही? बरेच जण लग्न करायसाठी 2 ते 4 वर्ष कंपनीत काम करतात आणि एकदा का लग्न झालं की गावात येऊन बोंबलत फिरतात. तर राहिला विषय मुलीच्या शिक्षणाचा, तर तिच्या शिक्षणाचा कुठे ना कुठे तो उपयोग होणारच ना. जेवढा शेतकरी बायकोला खुश होईल ना, दुसरा कोणताच व्यक्ती बायकोला खुश होणार नाही. आणि शेतकरी हे जगाचा पोशिंदा आहे, सर्व जगाला पोचतो. भला शेतकऱ्यापाशी पैसा कमी असते पण त्याच्या बायकोला तो खुश होतो. तरी बघा तुमची इच्छा, पण महत्वाचं म्हणजे मुलगा बिगर व्यसनी आहे आणि बिगर व्यसनी हीच त्याची खरी संपत्ती आहे. आखरी विचार करा. खरं आहे पाहुणं, तुम्ही माये डोळेच उघडले. आता मुलगी देईल तर शेतकऱ्यालाच देईल. पाहुणराव, तुमच्यासारखा जर सगळ्यांनी विचार केला ना तर मी सांगतो 100% एक दिवस आपला शेतकरी जगावर राज्य करेल. बरोबर. तर मग थोडा सुपारी मग कस काय? नाव पसंत आहे, पसंत आहे. वाजवायचं झालं पक्क. चला. वहिनी आता लग्न झालं, नाव घ्या की. घ्या घ्या की. हे जबरदस्त नाव घ्या एक चांगलं. मग एक नाव झालंच पाहिजे. हो. ठीक आहे ना, घेते ना. आडक्या पडक्या घरात झोपत होते वेणी, तिकून आल्या सासूबाई, धरले दोन्ही हात, नेलं मंदिरात. मंदिरात काय, चांदीचा कळस, सोन्याची तुळस. रामचं नाव घेते लग्नाच्या वेळेस. बापूराव. सगळी वहिनी आहे हो आमची. राम 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 राम. हे काय कागद आलता तुमचा? असं काय आमचं आहे का? कशाचं आहे का कागद? पाहा ना तुम्ही आता. बरं पाहतील पोरं, आपल्याला काय वाचता येते याच्यात, आपल्याला काय माहिती याच्यात. गेल्यावर पोराला दाखवतो. हो दाखवा. रामला दाखवतो काय जे असेल. काय असेल काय. हो. सुनबाई पाणी अरे राम, अरे बोलते मी ना कागद दिला कशाचा कारण वाटपर्यंत. बाबा, हो बाबा, काय म्हणतो? श्यामले नोकरी लागली आपल्या. काय? अरे बापरे. लागली? हो त्याचा कागद आहे. हो ना, त्याचाच कागद आहे. देवा पाहिला आपल्याकडे, मी देवाला दिवा लावून येतो. बाबा लय चांगलं झालं आपलं. आपले दिवस बदलतात आता, देवानेच पाहिलं आपल्याला. हो बाबा, दाखव. तुम्हाला वाचतात नाही, मी वाचलं आहे. बाबा लय चांगलं झालं आपलं. हो ना, लय आता आपले चांगलं दिवसच बदलले. दिवसच बदलले. मला वाटलं पण नव्हतं. हो ना. तू काय कर राम, श्यामला फोन लावून सांग म्हणा तुला त्या नोकरीचा कागद आला. बरं बाबा, लगेच. अरे श्याम, ते कागद आला होता तर ते तुला नोकरी लागली. हो. आम्ही सगळे आनंदात हो इकडं. रे बापू, जरा आज उशीर झाला बरं का पाण्याला. वावराकडे गेलतो त्याच्यामुळे जरा उशीर झाला. हो पी पाणी पी. अरे काय नारायण, सगळ्यात ये. आम्ही पहाटे तुलाच फोन करणार होतो. असं बर. हां, तर मी काय म्हणालो, सांग ना. तर ते रामसाठी मस्त पोरगी पाहिली, नंबर 1चा जोड करून दिला तुम्ही. हो. तर आता श्याम बी आपला नोकरीला लागलाय. तर मला कसं वाटायलंय,
त्याला बी त्याच्या आकाराची शिकली सवरलेली चांगली पोरगी पाहा. म्हणजे उद्या जर भविष्यात ती नोकरीला लागली तर दोघायचं भविष्य माझ्या मनात चुकात जाईल है का. खरं तर मग अशी एखादी जर कुठं पोरगी असेल तर आपल्या श्यामसाठी पहा. मग नारायणदा आपल्याची पोरगी आहे ना, काहून काळजी करतं. एक नंबरची चांगली पोरगी आहे, शिकलेली. शिक्षण झालेली पोरगी आहे. हां हां. आपल्या गोगरीचीच आहे, आमच्या पाहुण्याचीच आहे. अच्छा, आपल्या गोगरीच्या त्या जणून कोण येतात ते पाहुणे त्याची का? त्याच पाहुण्याची. बरं ठीक आहे मग. हो, तर मग त्याच्या काय कानावर एकदा गोष्ट 100% घालतो. हां 100% घालतो. बरं चालतंय मग. नारायणदा येतो मग मी. हो या. गडबड आली. पण त्या पाहुण्यात सांगा बरं हो का? 100% सांगतो. हो मी बी याल पास जा मग आता मान बरं का बाबा. हो आई चांगले राहा. बाबा. हो हो येते. ताई भाऊजी येते बरं का दर्शन. हो पोराची काळजी घे बाई. हं, हं. हो जेवण गिवण टायमावर देत ते जेवत नाही बरं का टायमावर. हो. हं. आणि नोकरी आपली कोणाच्या अंधात नाही मंदात नाही, चांगलं राहायचं हा? बरं का. एकोणेकाची काळजी घ्या. काळजी घ्या. हो हो. तुम्ही पण काय हो जा जा जा. हो चालेल. काळजी घे. जेवण खाऊन कर जाय तिकडे. आमची काय काळजी करू नको. नंबर 1चा आता काय तुम्ही विषय या नाही. कधीमध्ये फोन हो लावला तिकडे, हा? येतो येतो काय आम्ही येणारच 7-8 दिवस. आमची इच्छा आहे तिकडे यायची. तुम्ही पण तुमची स्वतःची काळजी हो घ्या. येऊ का मग? हो या. काय या मग. हो पोहोचले फोन करा रे. हो हो जा फोन कर बरं. हो हो मस्त यंदा फड नाही का. हो ना, चांगला आहे. हो पण तू काय बी म्हण, आपले खराब दिवस गेले आता नाही का. हो ना, खराब दिवस गेले. आणि दोन्ही सुनायच्या पायी लक्ष्मी आल्यासारखी झाली. हो ना. आपलं होत्याचं नव्हतं झालं है ना. तू ध्यान आहे का मी एकदा तुला म्हणलो होतो काय की मी एक दिवस राजाचा बाप होईन. झालो का नाही. आणि मी राजाची राणी. अरे देवालाच काळजी आहे आपली. बाळा जेवण केलं का नाही? भाकर घेऊन या लागली ना सीता. पुसून आला ना तू? हो ये भाकर घेऊन या लागली सीता आता. हो हो सावलीत बस. लय डोसक्यावर ऊन आलंय. बस कर आता. बाकीचं उरलेलं काम आहे ना संध्याकाळी करायचं जमते. हो बाबा जरा ऊन उतरल्यावर. हो आता जरासं करतो. आले भाकर खाऊन घ्या. हो 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 मी येतो जरा खालून येतो. हो या या. हो आहो चला जेवण करायला भाकर आणली मी. हो आलो आलो आलो. बस झालं या मग लिहून तापू राहील. हो आलो आलो. सावलीत होय तो रोख. हो किती ऊन झालं. लिहून या आज लिहून तापायला. उशीर केला या रे. काम आवरायला थोडा टाइम लागतो. खरंच सीता तू माझ्या जीवनात आली तेपासून माझं जीवनच बदललं. ही आपली शेती, याचा आपण काबाड कष्ट करू, मेहनत करू आणि त्यात आनंदित राहू. अशीच मला जीवनभर साथ देशील ना. चटणी भाकर खाईन पण तुम्हाला आयुष्यभर साथ देईन. बस सोड भाकर. मला ते फोन घे बरं एकदा. ते श्यामला फोन लावतो ना मी एकदा. हो का, लावा. ते आपलं घरकुलाचं यादीत नाव आलं. तुम्ही म्हणलं जरा पैसे घ्यावं तिच्याकडून. बरं लावा लावू ना का मग? फोन? हो लावा. अगं राधा माझी बॅग आण का. बापूचा फोन कसा आला. हा बोला बाबू. काय ना बाबू ऑफिसला निघू लागलो. बोला काय म्हणता. ते आपलं आहे ना त्या घरकुलाच्या यादीत नाव आलंय पाय. हो हो की आपले त्या घरकुलाचे काही पैसे आणि तुझ्याजवळचे काही पैसे घ्यावत आणि घर जरा टकाटकच बांधाव. बाबू मी ऑफिसला चाललो. मी तुम्हाला संध्याकाळी फोन करतो. हॅलो काटला काय. काटला हो ठेवला फोन. कामात घाई असेल असेल काही ते, हा. नाही. ते नोकरीचं म्हणल्यावर अवघड असते ना. मग काय तर हा त्याच्या आपले काय काम चालूच राहतात. बोलणे चालू. लावल संध्याकाळी फोन लावते. हो काय म्हणत होते बाबा? बाबा म्हणून लागले ते गावाकडे आता घर बांधायचं तर काही त्याकडे पैसे असतील तर पाठवून म्हणून लागले. पैसे? अहो आता तुम्हीच बघा ना. तुम्ही चांगली नोकरी करता हो. हो की नाही.
आता मग आपल्याला इकडेच राहायचंय, फ्लॅट घ्यायचा आहे, मग खेड्यागावात कोण राहतात तुम्हीच सांगा. बरोबर आहे? होय, तू म्हणते ते पण बरोबर आहे. हा. आता आपण इकडेच राहणार आहोत. एक काम करा बाबा, ते पैसे नका पाठवा, आपल्याला जमा करायची फ्लॅट घेण्यासाठी. एक नंबर बोलली तू. हो ना? मी काय करतो त्याला तर नाहीच म्हणतो. हुशार आहे तू पण. मग पाठवू नका. नाही, तू म्हटली माझी म्हणजे शपथ. तुझी शपथ. जा मग. ओके. म्हणलं श्याम एवढा बदल असं वाटलं नव्हतं. हो ना. त्या घराच्या बांधकामासाठी पैसे मागितले तर ते म्हणते मलाच घर बांधायचं, तुमचं तुम्ही पाहून घ्या. अहो श्याम पहिले नव्हता हो असा, त्याची बायको आली तेपासून लय बदलला ते. काय लोकांच्या लेकराला दोष देऊन फायदा नाही, आपलंच दलिंदर निघाल. हो ना, काय करतो बाबा जाऊ द्या, काय टेन्शन म्हणू का, होईल आपलं सगळं चांगलं. तू भाकर बांध बरं, येतो एकदा वावरातून. तुम्ही आले? हो आलो ना. अगं राधा, तू म्हणली होती ना आपला प्लॉट घ्यायचा. हो. तुम्ही बघितला का, एक नंबरचा प्लॉट आहे. हो. पण जास्त पैसे लागले तर आपल्याला काय करायचं, जागा घेण्यासाठी लोन काढावं लागते नोकरीवर. लोन कशासाठी? बाकीचे पैसे कुठून आणायचे? अहो ते तुम्हाला माहित नाही का, गावाकडे तुमच्या नावावर जमीन आहे. हो आहे ना. है ना, मग ती विकून टाकू. आणि अहो कमी पडले तर आहेत ना माझे पप्पा, त्यांच्याकडून मागू. काय दिमाग आहे पण तुला. आवाज अहो ऐका ना, आपल्याला हिस्सा सारखाच घ्यायचा बरं, नाहीतर बाबा म्हणणार असं चांगलं आहे ना, चांगुलपणा ना तुम्ही फिसल सांगायच्या. नाही नाही, सारखंच घेतो मी. जसं दणकट बोला. हो समजलं. तू आहे ना सोबत. हा मग चांगलं झालं. आता एक त्याला जोर सुट्टी झाला की आले असतील ना. अरे कसं काय कडे श्याम? आलो असं थोडं काम होतं. पाणी आणते. बाबा बोल ना. मला बोलायचं होतं थोडं. मला वाटणी पाहिजे, वाटणी पाहिजे, वाटणी पाहिजे. उद्या सरपंच आले बोलवा, आणि कशी नाही बोलवत ते पाहिजे, कसा आमचा हिस्सा नाही देत ते पाहिजे. आणि की माझे बाबा पोलीस मध्ये. चला घ्या बॅग. सरपंच, आम्ही तर या श्यामला सांगू सांगू कदरलो. आता काय करायचंय आणि कसं करायचंय हे आता तुम्हीच पहा. अरे श्याम, त्या माबापानं तुला लहानाचं मोठं केलं, शाळा शिकवली, तुला नोकरी लावलं, तुझ्या पायावर तू उभा झाला की लगेच लागला वाटणी मागायला. काही तुझ्या जीवाला लाज वाटू दे रे. किती गरिबीतून दिवस काढले त्यानं. तुझे मायबापानं उपाशी दिवस काढले, तुम्हाला दोघाला शाळा शिकून वाढवलं, आणि तुम्ही त्याचे हे असे उपकार फेडायला लागले. काय हरकत नाही, मी देतो तुझी वाटणी करून. 5 एकर जमीन आहे, 2 गुंठे घराची जागा आहे, तर 5 एकरातली जमीन तुला 1.5 एकर भेटल. तुला आहे का मंजूर? ते मला काय सांगू नका, मला हिस्सा सारखा पाहिजे, सारखाच पाहिजे. जेवढं त्याला द्यायला तेवढं मलाच लागतंय. 1 रुपया पण कमी नाही घेणार मी. सारखाच म्हणजे तुझ्यासाठी त्याने शाळा सोडली, जीवाचं रान केलं, रुपया करून तुला शाळाच पैसे पुरवली, आणि तू म्हणालास मला तितकाच हिस्सा पाहिजे. काय उपकार नाही केले शाळा सोडून? मी म्हणलो त्याला शाळा सोड, त्याचा त्याला काय पाहिजे ना, कमी त्याला म्हणलं होतं. अरे वाटला नव्हतं रे असा, दिवसाच्या पुढे काऊस आल्यासारखा जन्मला. सरपंच पाहाव हे. ते मला काय सांगणार, हिस्सा सारखाच लागतंय. हिस्सा सारखाच पाहिजेत म्हणा. श्याम, तुझे बोलतो ना ते योग्य नाहीये. बाबांनी तुझ्यासाठी एवढं केलं, तुला शिकवलं, त्याचा काही असे उपकार फेडतो का? तुला हिस्सा पाहिजे तर मग आम्हाला पण पाहिजे ना. ते पण सारखाच पाहिजे. बरोबर. ताई तुम्ही मला काही सांगा, मी काहीच नाही ऐकणार. मला हिस्सा सारखाच पाहिजे. डोसक्यात वारं घुसले तुझ्या. बाबा तुम्ही एक काम करा, इथे काय द्यायचं ते देऊन टाका. वाटलं मा हिश्श्याचं सगळं देऊन टाका. अरे पहिल्यापासून त्याचीच भरती करत आलो रे आपण. मी कष्ट करील, कसं पण राहील, कसं पण वाग. चटणी भाकर खाऊन रात्रात उपाशी राहिलो, आणि पुन्हा वरून त्याला द्यायचं काय? नसतं शिकवलं तर बरं झालं असतं. त्याच्या जागी तुला जर शिकवलं असतं ना, त्याच्यापेक्षा 1000 पट सुद्धा झालं असतं. जाऊ द्या, भांडणं केल्यापेक्षा. जाऊ दे. सरपंच म्हणतात, सरपंच तुमच्या आकाराने काय करायचं करा, मी कशातही तयार आहो. बस
खरं आहे गड्या, आता लेकरं जर शिकवायचे आपल्याला थोडा विचार करून शिकवा लागतील. हो राजा बरोबर आहे. हे पहा ना आता दिसतेच ना आपल्याला डोळ्या पुढचं आहे नाही मोठा हे गोंधळच आहे. हो हे झालं शेतीचं, आता मायबापाचं काय करायचं? मायबापाचं म्हणजे 6 महिने मोठा सांभाळा, 6 महिने मी सांभाळतो. अरे तेवढे 6 महिन्याचे उपकार नको करू. जोपर्यंत माझा जीवा जीव आहे तोपर्यंत मी सांभाळली यायले. तू काय सांगा गेला आणि आजपासून तो आणि मा काही संबंध नाही. आणि तू माझ्यासाठी मेला, मी तुझ्यासाठी मेलो. राहू दे त्याला एक आकडाचा पत्ता नाही, तिथं विचारायचं. तू का अबे काय अक्कल है का तुझ्या? काही बोलते ते माझ्या बोलायचं नाही. आम्हाला येतो तुम्ही हा आम्हाला हिस्सा पाहिजे सांगू तुला सांगू तुला खबरदार जर बायकोला हात लावशील तर. अरे तिच्यासाठी काय नाही केलं तिनं. उपाशी पोटी झोपली, मी पोटाची तडकी भरली. अरे तिनं इतक्या गरिबीत मी सगळे दिवस काढले. तिने मला गरिबीची जाण नाही होत. आणि सगळं जर झालं असेल ना तर फक्त त्यामुळे झालं. माझ्या बायकोला काय झालं ना बोल ना, काहीतरी बोल तू, काहीतरी बोल. बोल कोणालाच काही म्हणू नका. तुम्हाला माझी शपथ आहे. कोणाला काय नाही म्हणलो म्हणून ते असं झालं. काय झालं खूप सिरियस आहे. दवाखान्यात आई उठ नाही. काय झालं मग? श्याम लहान आहे बाळा, त्याला समजून घे. अरे मी गेल्यावर तुला सांभाळून घ्यायला लागते रे. त्याला ते लहान आहे रे बाळा. असं बोलू काही तू मला हसेन दे बाळा. त्याला सांभाळून घे. असं बोलू नको मला असं बोलू नको. मला हे धान पावलं काय नाही पाहिजे. मला फक्त दूध पाहिजे. मला तेरी खुशी मेरी खुशी, गम तेरा मेरा गम, तेरे लिए तू ही बता लूंगा मैं 100 जन्म. तू नहीं तो दुनिया